मंडळी, आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य राहावं, ते कायम टिकून राहावं आणि आपणही 100 वर्ष जगावं असं तुम्हालाही वाटत असेल तर यंदा श्रावण महिन्यात फक्त 3 गोष्टी करा. कोणत्या? चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. येत्या 5 ऑगस्ट रोजी श्रावण महिना सुरू होत आहे. व्रत वैकल्यांनी युक्त असलेल्या या श्रावण मासात अर्ध्याहून अधिक दिवस तर उपवासाचे असतात. उरलेल्या दिवसात सण उत्सव असल्यानं गोडाधोडाचा स्वयंपाक असतो. त्यातही शास्त्रानं आहाराच्या बाबतीत 3 पथ्य सांगितले. हे पथ्य पालन केलं असता आपणही 100 वर्ष निरोगी आयुष्य जगू शकतो असं म्हटलं गेलंय. ती पथ्य कोणती आहे हे जाणून घेण्याआधी घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य टिकून राहण्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे आधी बघूया. महादेवांच्या भक्तांसाठी श्रावण महिना उत्तम मानला जातो. श्रावणात महादेवांची पूजा करणं, शिवलिंगाचा जलाभिषेक करणं शुभ मानलं जातं. या काळामध्ये भोलेनाथांचे भक्त शिवभक्तीत तल्लीन राहतात. जर तुमची ही इच्छा असेल की आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्या, आपल्याला कर्जापासून मुक्ती मिळावी, आपली संपत्ती वाढावी, त्यासाठी श्रावण सोमवारी फक्त 3 उपाय नक्की केले जाऊ शकतात. सर्वात पहिला उपाय कर्जमुक्तीचा उपाय. ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण आर्थिक संकटात असाल आणि कर्जबाजारी असाल तर यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नियमितपणे पाण्यामध्ये अक्षता मिसळून शिवलिंगावर अर्पण कराव्या. या दरम्यान भगवान शंकरांना वस्त्र अर्पण करावी. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैसा येऊ लागतो. शिवाय कर्जापासूनही मुक्ती मिळते असं म्हणतात. त्यानंतरचा दुसरा उपाय आपल्या इच्छापूर्तीसाठी. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं प्रत्येकालाच वाटतं. त्यासाठी शिवपुराणानुसार आपण 5 सोमवारी पशुपतीनाथांचे उपवास करू शकता. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासूनच या व्रताची सुरुवात करावी. हे अत्यंत शुभ मानले जातं. या व्रतामध्ये सकाळी आणि प्रदोष काळात 2 वेळा भोलेनाथांची पूजा करण्याचे नियम आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आवर्जून करावी, ज्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येतं आणि ते कायम टिकून राहण्यासही मदत मिळते. याचबरोबर आपल्या आनंदातही भर होते असं सांगितलं जातं. यासाठी काय करावं तर रात्री 11 ते 12 या दरम्यान शिवलिंगासमोर दिवा लावावा. या उपायानं आपल्याला धनसमृद्धी प्राप्त होण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं म्हणतात. शिवाय ज्यांना जीवनात सुख, शांती प्राप्त करायची आहे त्या प्रत्येक व्यक्तींनी महादेवांची उपासना करणं अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान महादेव म्हणजे सर्वात लवकर आणि साध्या पूजेनं सुद्धा अतिप्रसन्न होणारे देवता आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या प्रिय व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी त्या व्यक्तीला आवडणाऱ्या वस्तू भेट देत असतो, अगदी त्याचप्रमाणे आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण अर्पण करणं किंवा त्या देवतेला त्या गोष्टी भेट स्वरूपात देणं म्हणजेच त्या देवतेची उपासना करणं असं सुद्धा मानलं जातं. म्हणून श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्या. शिवाय या वस्तूंचं दान करणं देखील शुभ मानलं जातं. याचबरोबर शंभू महादेवांना ध्यान आणि शांतता या 2 गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. ज्या घरात रोज ध्यानधारणा होते, ज्या घरामध्ये कधीही कलह नसतो, त्या घरावर महादेवांची अपार कृपादृष्टी असते. म्हणूनच प्रत्येकानं रोज सकाळी अंघोळ केली की त्यानंतर 10 मिनिटं तरी आणि झोपताना 10 मिनिटं महादेवांचं ध्यान करावं. यावेळी घरात शांतता ठेवावी, चंदनाचा धूप लावावा. यामुळे अपार मानसिक आणि शारीरिक शक्ती प्राप्त होऊ शकतात. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी कायम टिकून राहण्यासही मदत मिळते आणि दारिद्र्यता कायम दूर राहते असं सांगितलं जातं. आता वळूयात 100 वर्ष जगण्याच्या मार्गाकडे. श्रावणात भरपूर पाऊस पडतो. या काळामध्ये भूक भरपूर लागत असली तरी पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे तळणीचे पदार्थ खुणावत असले तरी ते पचवणं शरीराला जड जातं. अशातच पावसाळी मंदकुंद वातावरण पाहता, शरीर भर चढलेला आळस पाहता, व्यायामासाठी पोषक वातावरण नसतं, झोप पूर्ण होत नाही, सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, व्हायरल इन्फेक्शन यामुळे आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. म्हणूनच या काळामध्ये आहाराशी निगडीत पथ्य सांगितले आहेत. पावसाळ्यामध्ये पचनशक्ती कमकुवत होत असल्यानं या काळामध्ये पहिलं तथ्य म्हणजे तामसी आहार घेऊ नये असं सांगितलं जातं. यात कांदा, लसूण, मांसाहार
या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. या सवयींचं काटेकोरपणे पालन व्हावं म्हणून त्याला धार्मिक अधिष्ठान दिलं आहे. धर्मकार्याची जोड दिली असता अनेक जण भक्तिभावानं नियमांचं पालन करतात आणि श्रावण पाळतात असं म्हणतात. दुसरा नियम म्हणजे श्रावणात पालेभाज्या खाऊ नये. पावसाळ्यात पालेभाज्या पचायला जड असतात. शिवाय निसर्गात हा काळ प्रजननाचा असल्यामुळे पालेभाज्यांवर अनेक सूक्ष्म अतिसूक्ष्म किटाणूंचं साम्राज्य असतं, जे सामान्य नजरेला दिसणारही नाही. या भाज्या कितीही धुवून स्वच्छ केल्या तरी त्यावरील जंतुसंसर्ग दूर होईलच असं नाही. म्हणून या काळामध्ये फळभाज्यांचा जास्त वापर करावा असं सांगितलं जातं. अगदी त्याचप्रमाणे श्रावणात कडधान्यांचाही वापर टाळावा असं म्हणतात. कडधान्य पौष्टिक असली तरी पचायला जड असतात आणि वातोळही असतात, म्हणून कडधान्याचेही सेवन करू नये. मग आता तुम्ही म्हणाल नेमकं खायचं तरी काय? तर उत्तर आहे जास्तीत जास्त फलाहार घ्यावा, तोही मौसमी फळांचा आहार. या काळामध्ये फळांचं सेवन शरीराची सर्व आवश्यक पोषक तत्वांची गरज भागवते. शिवाय गहू, तांदूळ, ज्वारी, फळभाज्या, गोड पदार्थ, दही, दूध, तूप, ताक यांचाही आहारात समावेश केला असला तरी जेवण रुचकर होतं आणि अंगी लागतं, पोट बिघडत नाही आणि तब्येतही छान राहते. ही पथ्य श्रावण महिन्यात पाळली असता 100 वर्ष आपण निरोगी जीवन जगाल असं शास्त्र सांगतं. आणि जे पाळणार नाहीत त्यांना येत्या 10 वर्षातच शरीरावर होणारे परिणाम दिसू लागतील. या सर्व गोष्टींना शास्त्राधार आहे आणि आहार विज्ञानाचाही दुजोरा आहे. त्यामुळे 5 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रावणाची आत्ताच पूर्वतयारी करायला घ्या आणि छान निरोगी दीर्घायुषी व्हा. यंदाच्या श्रावणामध्ये घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य टिकून राहावं यासाठी फक्त 3 गोष्टी नक्की करा. त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. तुम्ही सुद्धा श्रावण महिन्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करता का? कमेंट करून नक्की सांगा आणि अनुभव शेअर करायलाही विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.